नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पंचमभागस्य षोडशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मिर्झा राजांच्या छावणीला लष्करी तळाचे स्वरूप येत होते. साऱ्या मुलुखात पसरलेल्या फौजा छावणीवर गोळा होत होत्या. शिवाजीराजेही आपल्याबरोबर संभाजीराजांचे 6,000 व आपले 7,000 निवडक सैन्य घेऊन मिर्झा राजांच्या गोटात दाखल झाले होते. राजांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे मनूची बरोबर बुद्धिबळ खेळत होते. मनूचीचा स्वभाव राजांना आवडला होता. मनूची ही राजांच्याकडे वारंवार येई. राजांना त्याच्याकडून खूप आश्चर्यकारक बातम्या समजत. समुद्रावरून इतक्या दूर येऊन परक्या देशात सत्ता प्रस्थापित करणाऱ्या फिरंग्यांचे राजांना सदैव कौतुक वाटे. मनूची गोरा देखणा होता. त्याचे घारे डोळे अतिबोलके होते. त्याला निरखण्यात राजांना गंमत वाटे. एखादी चांगली चाल असो किंवा एखादी फसलेली कृती असो, मनूजीचे डोळे प्रथम बोलत. राजांनी आपला डाव केला होता. मनूची आपल्या लांब केसात पंजे खुपसून एकाग्रतेने डावाकडे पाहत होता. डेऱ्यात पडलेली सावली पाहून राजांनी मान वर केली. मिर्झा राजे आत येत होते. राजे उठले. मिर्झा राजे म्हणाले, "बसा राजासाब, चालू दे तुमचा डाव." काही तातडीचे काम असल्याखेरीज मिर्झा राजे येणार नाहीत हे राजांनी ओळखले. ते म्हणाले, "कंटाळा आला, मी बंद करणारच होतो." "वाह राजासाब, डाव निम्म्यावर टाकून कधी उठतात का? डाव पुरा करूनच उठा," मिर्झा राजांनी सांगितले. नकळत राजे बोलून गेले, "राजाजी, निम्म्या डावावरून उठण्यात देखील गंमत असते." "मतलब?" राजांनी चटकन सावरून घेतले. "काही नाही, सहज बोलून गेलो." मनूचीने डाव गोळा केला. दोघांना अभिवादन करून तो डेऱ्याबाहेर गेला. मनूची जाताच मिर्झा राजांनी सांगितले, "उद्या मुहूर्त चांगला आहे, उद्या निघावं म्हणतो." "ठीक," राजे म्हणाले. "राजे, आपण या मुलुखाचे माहितगार, आपल्याला आघाडीवर ठेवावं असं आमच्या मनात आहे. जशी आज्ञा, तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. बऱ्याच गोष्टी अजून पाहायच्या आहेत, आम्ही चलतो." मिर्झा राजे जाताच राजांनी नेताजींना बोलावून घेतले. स्वारीच्या सर्व सूचना दिल्या. पहाटेच्या नगाऱ्याच्या आवाजाने छावणी जागी झाली. हत्तींचे ओरडणे, घोड्यांचे खिंकाळणे, उंटांचे आवाज त्यांनी छावणी भरून गेली. दिवस उगवायला राजे मिर्झा राजांच्या डेऱ्यासमोर गेले. पाठोपाठ नेताजी, प्रतापराव, आनंदराव, येसाजी ही मंडळी चालत होती. मिर्झा राजे डेऱ्यासमोर उभे होते. त्यांच्या शेजारी किरतसिंग, उग्रसेन, दाऊद खान, दिलेर खान उभे होते. शिवाजीराजे समोर येताच मिर्झा राजे म्हणाले, "या राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मोहिमेची सुरुवात कोठून करावी याचा आम्ही विचार करीत होतो." राजांना प्रश्नाचा रोख समजला नाही. दिलेर खान म्हणाला, "राजासाब, मोहिमेची सलामी आपलीच होऊ दे." "ते आम्हाला मान्य आहे." आपले स्मित लपवीत दिलेर खान म्हणाला, "मग फलटणपासूनच सुरुवात होऊ दे." "फलटण?" राजांनी विचारले. "हो, तो आदिलशाहीचा मुलूख आहे ना. ताठवड आणि फलटण घेतलं की विजापूरचा रास्ता खुल्ला होईल." चेहऱ्यावर काही भाव न दाखवता राजांनी ते मान्य केले. दिलेर खानाचा पहिला आकस राजांना दिसून आला. खुद्द राजांची लाडकी सखूबाई फलटणच्या महादजीला दिलेली जावयावर चालून जायची कामगिरी सासऱ्यावर आली होती. राजांनी नेताजीला फौजेसह कूच करण्याचा हुकूम दिला. कूचाची नौबत झडली आणि मराठ्यांची फौज तळावरून पुढे सरकली. चांदी सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेला मिर्झा राजांचा हत्ती डेऱ्यासमोर आला. हत्तीच्या गळ्यातल्या चांदीच्या घाटेचा आवाज उठत होता. नक्षीदार रौप्य हौदा हत्तीच्या मखमली झुलीवर शोभत होता. हत्ती येऊन बसला. शिडी लावली गेली. मिर्झा राजे म्हणाले, "राजासाब, चला. मी पालखीतून येईन ना. छे, तुम्ही आमच्या बरोबरीनं असावं असं आम्हाला वाटतं." मिर्झा राजांच्या पाठोपाठ राजे हौद्यात बसले. ऊन लागू नये म्हणून दोघांवर अब्दागिरी धरण्यात आली होती. हत्तीबरोबर भालदार व मिर्झा राजांचा रक्षक चालत होते. मिर्झा राजांनी शिवाजी राजांचे एवढे कौतुक करावे हे दिलेर खानासारख्या सरदारांना रुचले नाही. मिर्झा राजांची फौज आदिलशाहीच्या रोखाने जात होती. नीरा नदीपाशी फौज आली. मिर्झा राजांनी शिवाजीराजांना आघाडी दिली. राजांनी तेथे गोळा झालेल्या आपल्या सैन्याला हुकूम सोडले. मराठी सैन्य फलटणवर तुटून पडले. पुराचा लोंढा यावा तसे मराठी सैन्य पुढे घुसत होते. फलटण पडले. पाठोपाठ ताठवडचा किल्ला सर झाला. विजापूरकरांचे खटाव सर झाले आणि नेताजीने मंगळवेढ्याचा किल्ला कब्जात आणला. राजांच्या नेतृत्वाने मिळालेले यश मिर्झा राजांना कौतुकास्पद वाटले.
त्यांनी राजांची तारीफ दिल्ली दरबारला कळविली. आदिलशाहीचा मुलूख काबीज करीत विजय संपादन करीत फौजा तळ कोकणात शिरल्या. इलास खानाला राजांच्या सैन्याने कोकणातून हुसकावून लावले. मोगल सैन्य चालून येते हे पाहताच आदिलशाहीने लढाईची सिद्धता केली. विजापूरच्या आसपासचा मुलूख उद्ध्वस्त करून सर्व पाण्याची ठिकाणे विष टाकून निकामी केली. आदिलशाही निकराच्या लढ्याच्या तयारीने मोगली फौजेची वाट पाहत होती. विजयाने भान हरपलेली मोगल फौज आपल्या दिमाखात विजापूरपासून 6 कोसांवर येऊन थडकली आणि अचानक आकाशात लोळ उतरावा तशी आदिलशाही फौज मोगल सैन्यावर तुटून पडली. मोगलांना आपला तोल सावरता आला नाही. मोगल सेनेने माघार घेतली. मोगलांचे 14,000 लोक आणि अनेक सरदार या लढाईत कामी आले. आलेल्या अपयशाने मिर्झा राजांची झोप उडाली. या पराभवाचे कारण काय हेही त्यांना कळत नव्हते. छावणीत मिर्झा राजे सचिंतपणे बसले असता संतप्त दिलेर खानाने डेऱ्यात प्रवेश केला. मिर्झा राजांनी मान वर करताच दिलेर खान उसळला. राजाजी, आम्ही सांगत होतो ते पटलं काय? हा पराभव कुणामुळे झाला? हा त्या शिवाजीचा डाव आहे. मिर्झा राजे, रजपूत म्हणून गय करायला गेलात त्यानं बरोबर तोंड घशी पाडलं. दिलेर खान, खोटं वाटतं? शिवाजीला आघाडी दिलीत. त्यानं सरळ मोगली फौज आदिलशाहीच्या तोंडात दिली. राजे, ज्याचा भाऊ शत्रू पक्षाकडून लढतो आहे त्यानं इमान काय तोलावं? कुणाचा भाऊ? मिर्झा राजांनी विचारले. तुमच्या शिवाजीचा भाऊ. एकोजी राजे आदिलशाहीची फौज चालवितो आहे. मिर्झाजी, हा बनलेला मामला आहे. उद्या चाल करून जा म्हटलं तरी फौज आमचा विश्वास धरायची नाही. मिर्झा राजे सुन्न झाले. त्यांना काही सुचेना. दिलेर खान म्हणाला, राजाजी, एक सांगतो ऐकावं. सांगा दिलेर खान, मिर्झा राजे म्हणाले. दिलेर खानाने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली. सेवकांना बाहेर घालविले आणि दिलेर खान म्हणाला, ही संधी चांगली आहे. शिवाजीचा काटा इथंच काढून टाका. गर्दीत हे काम सहज होऊन जाईल. मिर्झा राजे ताडकन उठले. ते उद्गारले, काय सांगता दिलेर खान? गौर करो मिर्झाजी, ही कामगिरी माझ्यावर सोपवा. आपल्यावर एवढाही शक व शुभा मी येऊ देणार नाही. लानत है इस अंदाजे खयाल पर नामुमकिन. मिर्झा राजे मुठी वळत म्हणाले. मिर्झाजी, होशवर या. तेवढ्यात शांतपणे दिलेर खान म्हणाला. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक उठत होती. तो सांगत होता, हा शिवाजी साधा नाही. त्याच्याजवळ शेरे बबरचा हौसला आहे. रेड्याची निर्भयता आहे. हा सल्तनीचा काटा बादशहाला कधीच स्वस्थता लाभू देणार नाही. हा काटा काढलात तर बादशहांना आनंद होईल. खामोश. मिर्झा राजे किंचाळले. त्यांचे सारे अंग थरथरत होते. मिर्झा राजे 2 पावले तसेच मागे हटले. दिलेर खानाकडे बोट करीत ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, दिलेर खान हम रजपूत है. शिवाजी राजा को हमने बैयत दी है. त्यांनी लढाईत बेईमानी केली नाही याची मला खात्री आहे. जर राजांच्या जीवाला धोका झाला तर? दिलेर खान, यह कभी न भूलना, राजा की जान को अगर कुछ खतरा हुआ तो हम तख्त और सल्तनत का लिहाज न कर सकेंगे. कुछ इस पर भी गौर व फिकर करो. मिर्झाजी ओठांवर जी फिरवीत दिलेर खान म्हणाला, काही बोलू नका. फौज माझ्या हाती आहे. शहेनशहांचा विश्वास माझ्यावर आहे. दिलेर खान, परत असला विचार करू नका. ही आमची आज्ञा आहे. जा. दिलेर खान निघून गेला. मिर्झाजी थकून बैठकीवर बसले. एक विचार जन्माला आला होता. तो आता थांबणे कठीण होते. शिवाजी राजे मोगल फौजेत असुरक्षित होते. मिर्झा राजांना चैन पडेना. ते तसेच उठले आणि शिवाजी राजांच्या डेऱ्यात गेले. मिर्झा राजांना आलेले पाहताच सारे उठून बाहेर गेले. झालेल्या पराभवाने शिवाजी राजेही सचिंत बसले होते. मिर्झा राजे बसत म्हणाले, राजासाहेब, दिसला नाहीत म्हणून आम्ही आलो. राजाजी, आपल्याला तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून मी आलो नाही. शिवाजी राजे म्हणाले, लढाईत जय पराभव हे चालायचेच. एखादी लढाई हरली म्हणून पराभव होत नाही राजे. तुम्ही निष्ठेनं लढला हे मी पाहिलं आहे. त्याचं मोल मला अधिक आहे. मिर्झाजी, एक विनंती आहे. कसली? सेनेचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी द्या. मी त्यांच्या हातांखाली लढेन. मी केलेलं नेतृत्व साऱ्यांना रुचेल असं वाटत नाही. मनातून बिथरलेली सेना त्वेषानं लढत नसते राजाजी. मिर्झा राजांना शिवाजी राजांचे कौतुक वाटले. न बोलताही त्यांना सारे कळत होते. मिर्झा राजे म्हणाले, आता बदल करून चालणार नाही. बदल केला तर आलेल्या अपयशाचं धनी पण सरळ तुमच्यावर येईल. दोघे विचारात पडले. राजे एकदम म्हणाले, मिर्झाजी, एक सुचवू? सांगा ना. आपण मला स्वतंत्र मोहीम द्या. पन्हाळा भागाची मला माहिती आहे.
तिकडे मला पाठवल्यास मी माझ्या फौजेच्या मदतीनं पन्हाळा काबीज करीन. त्या प्रांतात एवढा धुमाकूळ घालीन की माझ्या बंदोबस्तासाठी आदिलशाहीला मोठं सैन्य पाठवावं लागेल. मिर्झा राजांना तो विचार पटला. त्यांनी एकदम मान्यता दिली. शिवाजीराजांच्या जीविताची जी काळजी वाटत होती ती दूर झाली. 2-4 दिवसात राजांनी आपली फौज गोळा केली. त्यांनी मिर्झा राजांचा निरोप घेतला. राजे फौजेनिशी पन्हाळगडाकडे दौडले. अधुना पंचमभागस्य सप्तदशी कथा एषा. पन्हाळ्याकडे जाताना शिवाजी राजांनी आपल्या फौजेच्या 2 तुकड्या केल्या. एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेतले आणि दुसरी तुकडी नेताजींच्या स्वाधीन केली. राजांनी नेताजींना सांगितले, नेताजी, आदिलशाही मुलूक मारीत तुम्ही आम्हाला पन्हाळ्याला येऊन मिळा. आजपासून 5व्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही हजर व्हा. तुम्ही येताच पन्हाळ्यावर हल्ला करू. ठरल्याप्रमाणे राजे विजापूरकरांच्या मुलूक बेचिराख करीत 5व्या दिवशी रात्री पन्हाळ्याला पोहोचले. पुढे पाठवलेले हेर राजांना भेटले, पण नेताजींचा कुठे पत्ता नव्हता. राजांच्या जवळ अवघी 2000 फौज होती. कडाक्याची थंडी पडली. अंधुक चांदणे खोऱ्यात पसरले होते. सकाळ झाली आणि शत्रूला सुगावा लागला तर राजांनी हल्ला करायचे ठरवले. तानाजी येसाजींनी त्या बोलाला साथ दिली आणि राजांनी चढाई सुरू केली. बिनबोभाट राजांचे सैन्य गडावर चढत होते. अचानक गडावरचे पहारेकरी सावध झाले. गडावर एकच हाकाटी उडाली. सारे पहारे सावध झाले. गडावरचे सैन्य राजांच्या सैन्यावर तुटून पडले. कापाकापी सुरू झाली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या मराठ्यांनी माघार घेतली. जेवढे वाचले तेवढे सैन्य गोळा करून राजे विशाळगडाच्या आश्रयाला धावले. ह्या चकमकीत राजांचे 1000 माणूस कामी आले. राजांना हा मोठा धक्का बसला. पराजयाने संतप्त झालेले राजे विशाळगडावर विचार करीत होते. पुढे काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशीची दुपार टळली आणि येसाजीने नेताजी येत असल्याची वर्दी आणली. त्या बातमीने राजांच्या नेत्री अंगार फुलले. राजे नेताजींची वाट पाहत होते. नेताजी राजांचे सेनापती, खास विश्वासातले, घरचे पण विश्वासाचे म्हणणे कठीण. अफजलवदाच्या वेळीही त्यांनी अशीच कसूर केली होती. माणसे सावरून घ्यायला देखील मर्यादा असते. अकारण 1000 माणसे गमावली. नेताजी वेळेवर आले असते तर. नेताजी सामोरे आले. राजांनी विचारले, नेताजी ही दिरंगाई का झाली? नेताजींना राजांचा संताप माहीत होता. आजवर हाक मारायची झाली तर राजे नेताजींना नेताजी काका म्हणून संबोधित. नेताजींना धडगत दिसत नव्हती. ते म्हणाले, राजे, फक्त 8 प्रहरांचा उशीर झाला. 8 प्रहर? नेताजी, निदान तुम्हाला तरी हे कळायला हवं होतं. युद्धात क्षणाचा विलंबही विनाशकारी ठरतो. आम्ही वेळेवर गडाखाली आलो, पण तुमचा पत्ता नव्हता. रात्र सरत होती. आम्ही गडावर चढाई केली. गड सावध झाला. तुमच्या निष्काळजीपणामुळे आमची 1000 माणसं कामी आली. आम्हाला अपयश आलं. ह्याला जबाबदार तुम्ही? मी? नेताजींनी विचारले. नाही तर कोण? राजे संतप्त झाले. त्या नजरेने नेताजींचा थरकाप उडाला. ते म्हणाले, मी एकटा यायचा असतो तर आलो असतो, पण फौज बरोबर होती. ती चालायला तर हवी. बस करा नेताजी. आमच्या सेनापतींना हे शब्द शोभत नाहीत. कोण सेनापती? नेताजी बोलून गेले. राजांचे अंग जागच्या जागी ताठरले. ते ओरडले, काय म्हणालास? राजे होता तोवर फौज लढली, जीवा मोलानं लढली. तुम्ही राजे पण गमावलत. बादशहांचे सरदार तुम्ही. सेनापती मिर्झा राजे सरदारांचा सेनापती असतो का? राजे थरथरत म्हणाले, नेताजी, शब्द मागे घ्या. नेताजींना आवरण्यासाठी तानाजी धावला, पण नेताजींनी तानाजीला सरकावला. नेताजी म्हणाले, तुमच्यासारखे शब्द बदलायची सवय नाही मला. मराठ्याचा शब्द आहे. त्या शब्दांनी राजे बेभान झाले. 2 पावलात त्यांनी नेताजींना गाठले. नेताजींची तलवार खचकन ओढून घेतली. ती जमिनीवर फेकीत राजे ओरडले, नेताजी, चालता हो. तुझ्यासारख्या घराबरोबर फिरणाऱ्या वाशांची मला गरज नाही. मी मस्तक मारायच्या आत चालता हो. जा. सारा गड त्या गर्जनेने हादरला. राजांनी नेताजींकडे पाठ फिरवली. राजांचा एक जिव्हाळा हरवला. अधुना पंचमभागस्य अष्टादशी कथा एषा. पन्हाळगडाचा पराभव राजांच्या जिव्हारी झोंबला. राजांनी आपली फौज फोंड्याकडे वळवली. आदिलशाही किल्ला फोंडा हा जिंकूनच माघारी जायचे असे राजांनी ठरविले. मराठी फौजांनी फोंड्याला वेढा घातला. मिर्झा राजे विजापूरच्या लढाईत मार खाऊन परिंड्याला आले होते. विजापूरचे पाणी प्यालाखेरीज मागे जायचे नाही या प्रतिज्ञेने दिलेर खान सैन्याची आखणी करीत होता.
चकमकी झडत होत्या. आदिलशाहीला मिळालेली नेताजी दिलेर खानाच्या सैन्यावर हल्ले करीत होते. या पराभवातून कसे सावरावे याचा मिर्झा राजे विचार करीत असतानाच एक अस्वस्थ करणारी बातमी तळावर आली. कुतुबशहा आदिलशहाला मिळाला होता. आदिलशहाचा जर पराभव झाला तर मिर्झा राजे कुतुबशहावर धाड घालणार हे कुतुबशहाने ओळखले आणि त्याने आदिलशाहीचा पराभव वाचवण्यासाठी आपली 50,000ची फौज पाठवून दिली. त्या बातमीने मिर्झा राजे काळजीत पडले. त्यांनी तातडीने दिलेर खानाला बोलावणे पाठवले. मोगलाई सरदारांच्या बरोबर मिर्झा राजे खलबत करीत होते. दिलेर खानाने सांगितले, राजाजी, अजून अजीम आफतीची चाहूल आपल्याला लागलेली दिसत नाही. कसली आफत? शिवाजीचा उजवा हात नेताजी आदिलशाहीला मिळाला आहे. सुना है नेताजी और राजा में कुछ गहरा फिसाद हुआ, मिर्झा राजे म्हणाले. और आपने उस पर एतमाद किया. दिलेर खान हसून म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे? साफ साफ सांग ना. आम्ही कोण सांगणार? दिलेर खान छद्मी हास्य करीत म्हणाला. आमचं ऐकतो कोण? राजाजी, ही शिवाजीची चाल आहे. विजापूरला आघाडी दिलीत, त्यानं शाही फौज नाहक खर्ची घातली. त्याला पन्हाळ्यावर पाठवलं, तिथं त्यानं मार खाल्ला. आता म्हणे फोंड्याला वेढा घालून बसलाय. राजाजी, शत्रूवर किती विश्वास ठेवावा त्यालाही मर्यादा आहेत. दिलेर खान, काय सांगता? मैं हकीकत बयान कर रहा हूँ. ज्या शिवाजीनं मुठभर माणसं हाती नसता गड काबीज केले, तो शिवाजी एवढी फौज असता शिकस्त घेतो? राजाजी, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. नेताजी आदिलशाहीला मिळाला आणि पाठोपाठ एक दिवस शिवाजी पण आदिलशहाला मिळाल्याचं तुम्हाला ऐकू येईल. तसं घडलं तर शिवाजीची गई केली जाणार नाही, मिर्झा राजे त्वेषाने म्हणाले. दिलेर खान मोठ्याने हसत होता. सारे सरदार चकित होऊन दिलेर खानाकडे पाहत होते. मिर्झा राजे ओरडले, दिलेर खान, हसायला काय झालं? दिलेर खान हसता हसता थांबला. राजाजींच्या नजरेला नजर भिडवीत तो म्हणाला, राजाजी, हसू नको तर काय करू? बेअदबीची माफी असावी. शिवाजी आदिलशाहीला मिळाला तर तुमच्या हाती काय राहील? कुतुबशाही, आदिलशाही आणि शिवाजी एक झाले तर या मुलखातून आपला एक शिपाई देखील सुटायचा नाही. मग बदला कुणाचा घेणार? भर थंडीतही मिर्झा राजांचा जीव कासावीस झाला. दिलेर खान म्हणाला, ते अगदी खरे होते. मिर्झा राजांनी साऱ्यांना निरोप दिले. त्यांनी तातडीने दिल्लीला खलिता पाठवला. आता आदिलशहा कुतुबशहा एक झाले आहेत, तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे. बादशहांची भेट घेण्याखेरीज म्हणून त्याला उत्तरेकडे पाठवून देणे जरूर आहे. मिर्झा राजे दिल्लीच्या उत्तराची वाट पाहत होते. त्याचवेळी दिल्लीला शहाजहान बादशहा मृत्यू पावला. औरंगजेब खऱ्या अर्थाने बादशहा झाला. फोंड्याच्या रुस्तुम जमाशी बोलणी करून फोंडा ताब्यात घेण्याची शिवाजीराजांची आशा होती. पण आदिलशाहीने पाठवलेल्या फौजेमुळे अचानक फोंड्याला कुमक मिळाली. फोंड्यालाही पराभव स्वीकारून राजांना माघार घ्यावी लागली. त्याच वेळी राजांना मिर्झा राजांचे तातडीने बोलावणे आले. राजे मिर्झा राजांना भेटले. मिर्झा राजे म्हणाले, राजे, पराजयाचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तुमच्याकडून शर्थ केलीत हे मला माहीत आहे. राजाजी, तुम्ही हे म्हणावं यात तुमचा मोठेपणा आहे. मुळीच नाही, मिर्झा राजे म्हणाले. राजे, आता 60चं वय आलं. अनेक रणांगणांचा अनुभव घेऊन हे केस पांढरे झाले. लढाईतलं यशापयश दैवाधीन असतं हे मला समजून चुकलं आहे. मी तुम्हाला बोलवलं ते एक विनंती करण्यासाठी. कसली विनंती? मान्य कराल? मिर्झा राजांनी विचारले. मिर्झाजी, मला लाजवू नका. तुम्ही सांगाल ते मी मान्य करीन. हे शपथपूर्वक सांगाल? मिर्झा राजांनी विचारले. राजे क्षणभर अस्वस्थ झाले. दुसऱ्या क्षणी राजे त्याच निश्चयाने म्हणाले, राजाजी, मी राजपूत आहे. आमचा शब्द शपथ इतकाच मोलाचा असतो. राजाजी, आम्ही तुमच्या पराक्रमाची तारीफ दिल्लीला कळवली होती. त्यातच शहाजहान स्वर्गवासी झाले. औरंगजेब आता पातशहा झाले आहेत. आग्र्याला त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटानं साजरा होत आहे. तुम्ही आणि युवराजांनी त्यांना भेटावं अशी आज्ञा आली आहे. मी आणि संभाजीराजे? होय, बादशहांची मेहर नजर आहे. तोवर तुम्ही त्यांना भेटावं असं मला वाटतं. माझी खात्री आहे बादशहा तुमचं प्रेमानं स्वागत करतील. तुम्ही दोघेही फरमानाचे धनी झाला आहात. बादशहांची भेट घेऊन निष्ठा व्यक्त करणं हा रिवाजच आहे. तो तुम्ही पाळायला हवा. राजे विचारात पडले. औरंगजेबाच्या दरबारी जायचे. काही दगा झाला तर? राजे म्हणाले, राजाजी, हा सन्मान खरा, पण काही धोका झाला तर? मिर्झा राजे राजांच्या जवळ आले. ते म्हणाले, राजाजी, तुमची काळजी मला अधिक.
मी सारा विचार केला आहे. तुम्ही मनात शंका आणू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी वचन देतो. मी तुळशी हाती घेऊन तुमच्या जीवाची एकदा हमी घेतली आहे. त्याला मी बद्ध आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. राजे म्हणाले, ठीक आहे, आम्ही जाऊ. तुम्ही सांगता म्हणून जाऊ. आमच्यापेक्षा तुमच्यावर अधिक विश्वास आहे. पण मी हे का करावं ते मला कळत नाही. मिर्झा राजे म्हणाले, राजासाहेब, जेवढं मला करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं. यापेक्षा मी काही करू शकत नाही. ते खुद्द बादशहाच करू शकतील. कुणास माहीत, कदाचित ते खुश होऊन तुम्हाला दक्षिणची सुभेदारी बहाल करतील. सुदैवानं तसं घडावं. तसं झालं तर तुमचे मनोरथ आपोआप सिद्धीस जातील. यापेक्षा मला जास्त बोलता येत नाही. ठीक आहे, नशिबाची परीक्षा पाहायला मी तयार आहे. मिर्झा राजांना आनंद झाला. राजांना त्यांनी दिलासा दिला. खुद्द बादशहांचा प्रतिनिधी म्हणून जानी बेग तुमच्याबरोबर येईल. मी रामसिंगाला स्वतंत्र पत्र लिहित आहे. तो तुमची सारी व्यवस्था करील. वाटेत माझा विश्वासाचा माणूस तेजसिंह कछवाह थेट आग्र्यापर्यंत तुम्हाला सोबत करील. आम्ही सांगायचं विसरलोच, बादशहांनी तुम्हास वाट खर्चासाठी 1,00,000 रुपये देऊ केले आहेत. तुम्ही जायची तयारी करा. राजे उठले. निरोप घेतेवेळी राजे म्हणाले, राजाजी, एक विनंती करावीशी वाटते. मी तुमच्या विश्वासावर हे धाडस करीत आहे, पण मी परमुलुखात असता माझ्या राहिलेल्या राज्याला धक्का पोहोचू नये. मिर्झा राजांनी एकदम शिवाजी राजांना हातांच्या मिठीत सामावून घेतले. राजांच्या पाठीवर थोपटीत मिर्झा राजे म्हणाले, राजे, तुम्ही निश्चिंत असा. तुमच्या मुलखाला मी जराही धक्का लागू देणार नाही. तुम्ही सुरक्षितपणे परत येईपर्यंत मी दक्षिणेत तुमची वाट पाहत आहे. तुमच्या येण्याकडे माझी नजर लागून राहील. राजांनी तातडीने मिर्झा राजांचा निरोप घेतला आणि राजे राजगडावर आले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.